हॅलो फ्रेंड्स, आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज नवरात्रीचा पण 6वा दिवस आहे. 6वाच आहे ना. हा सोमवारपासून झाले. सोमवारपासून सुरू झाले. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हा राईट, आज सॅटर्डे आहे. आज नवरात्रीचा पण 6वा दिवस आहे. आज मी चांगली केस वगैरे धुतली आहेत आणि मला ताईने बोलवलंय. ताईने मला आणि मम्मीला दोघींना पण बोलवलंय. बोलली ये काहीतरी खायला करते तुला. म्हटलं चला बघा ताई काय करते. मी तिला नको बोलत होते पण ती मला बोलली ये ग ये. म्हटलं चला जाऊन यावं. आणि चांगली केस वगैरे धुतली आहेत. संध्याकाळी मी विचार करते की इतक्या दिवस मी दांड्या वगैरे काहीच बघायला गेलेलं नाही, आज तरी जाऊन यावं. आणि बघा माझ्या फेसचं इन्फेक्शन फायनली गेल्यातच जमा आहे. ठीक आहे, हळूहळू कव्हरअप होईल, ते सुद्धा होईल, एवढं काय नाही. मला ना माझं लक्षच 2-3 दिवस तिकडे लागलं होतं पण मला मम्मी बोलली की लक्षच देऊ नको, जाऊ दे. नाही तर मग परत मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले असते. पण मम्मी मला बोलली जाऊ दे ग, एवढं लक्ष नको देऊ. जेवढं आपण लक्ष देऊ ना तेवढं त्या गोष्टीला, म्हणजे त्या गोष्टीतच आपला जीव अडकलेलं राहतं. मग मन सोडून दिलं आणि ते फायनली कमी झालंय. बास्की एकदम भारी येतो शॅम्पूचा. आज एकदम लूज टी शर्ट वगैरे घातलाय. ते बघा माझी मम्मी कशी पटापट चालले. ती म्हणते पटपट चला ग, पाऊस येईल, जायचं इथल्या त्यासाठी कोण छत्री काढेल. आणि मी सफरचंद त्याच हातात घेतलेत आणि मोबाईल पण त्याच हातात घेतला. पण या साईडला लय कुत्री येते बघा ना. मला एक तर आधीच भीती वाटते. 5 मिनिटाच्या इथे जायला सुद्धा. किती पाणी आहे बघा तरी तुम्ही. आणि त्याच्यात थोडे पावसाचे तर थेंब पण पडायला लागलेत. किती अंधार आहे ताईच्या इथं खूप. दिसली बघ तू. अगं याच्यात आपोआप लागली. याचं काम सुरू आहे. दर ग, फ्लॅश चालू आहे याचा. दर अरे आपण काय आलं बाई, माझ्याकडे यांनी आणलेले होते बाई. का बरं इथे ठेवली? फ्रीज कुठे ठेवला? कपाट बघू. अरे हा, किती सुंदर आहे. किती सुंदर कपाट आहे. मस्त वाटतंय, छान आहे. अजून एक असं पूर्ण मोठं पाहिजे होतं ग. हा पूर्ण मोठं पाहिजे होतं, छान वाटलं असतं अजून. घट चांगला उगलाय. छानच उगलाय. त्याची झाड किती सुंदर आहे. मस्त वेळ आलाय आपण. भारी वाटत. मम्मी एवढी तरी गॅलरी पाहिजे, म्हणजे ना असं झाड चांगली ठेवता येतात. बघ ना ताईच्या इथं उंदीर यायला चान्सच नाहीये. अगं पण बघ ना बाल्कनी किती मोठी आहे ताई. तुला एवढं जर एक्स्ट्रा असतं ना मम्मी, हॉल मोठा झाला. ताईने किती दिलंय? कडक आहे. काय आवाज आला कुरुम. एकदाच तळून ठेवलं होतं. का बरं? आता काढून नका पातेला. छान लागतं पण तेव्हा केलं, अजून उरलंय. अगं पण तू थोडंच केलं ना. थोडेच केलेले, बरणीत भरलेले. छान आहे बाई. तो किती वरी घेतली? अगं घेऊ दे ना हे बाई. खाऊ दे. छान झाली वरी. हा आपल्या वरी आता चव लागतायची. मी असं काढत, माझं सुकी नाही आवडत नाही. सुकी नसल्या मग ते तोत्रा बसल्यावर होते. ताईच्या इथे इतकं खाल्लं की आता मला झोप आली. मम्मी आणि ताई गप्पा मारत बसलेत आणि मी मस्त एक झोप काढली. ताई तुझी झाड लय आवडली मला. मस्त वाटतंय. मागाशी ताईने हळदी कुंकू लावलं जेव्हा घटाच्या पाया पडायला गेले होते तेव्हा. खूप खाल्ले. डाळ भात पण खाल्लाय, वरी पण खाल्ली आहे. त्याच्यानंतर ताईने काय काय तळून ठेवलेलं ते किस
चकली असं काय काय होतं ते सगळं खूप खाल्लंय आणि मजा केली ग बाई. बंद कर ग ते, मला कॉपीराईट येतं. थोडा थोडा पाऊस येतोय. आम्ही ताईच्या घरातून आता निघालोय आणि आशुतोषला आम्ही खायला घेऊन चाललोय. ताईने त्याच्यासाठी पण डाळ भात पॅक केलाय. त्याला आधी विचारलं तर तो बोलला की मी मित्रांसोबत जाणार आहे खायला, पण त्याचं काय ऑफिसचं काम संपलेलं नाही. त्याला आता सॅटर्डे सुद्धा वर्किंग दिलंय, काय माहित का. आणि माझी मम्मी मागून येते, ते पण फोनवर बोलत बोलतच येते. मला या पावसात कुठे जायचं म्हटलं की एकदम असं चिक 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 झाल्यासारखी वाटते, म्हणून मला असं कुठे जायला आवडत नाही पावसात. बाहेर बघा ना कसं पावसाचं वातावरण झालंय, खूप पाऊस पडणार आहे असंच वाटतंय. नशीब आज मी घरी आहे, नाहीतर लय पाऊस पडला असता. इतका अंधार झाला ना की असं वाटतं संध्याकाळचे 6:30-7 वाजलेत, पण ऍक्च्युली असं काही झालेलं नाही. आताशी 3:30-4 वाजलेत, पण किती अंधार पडलाय बाबा. ह्यावेळी मला असं वाटतं नवरात्रीमध्ये पण खूप पाऊस पडणार आहे. काय तरी ताई बोलत होती, कसला लोखंड्या पाऊस असं काहीतरी बोलत होती. मला ते काही कळलं नाही, म्हणजे जास्त जोरात पाऊस पडतो असं काहीतरी ती बोलत होती, पण मला त्याचं काही अर्थ काहीच कळाले नाही. जाऊ दे. हे बघा, एवढं किचन मला साफ करायचंय, एवढी भांडी मला घासायची आहेत आणि मी क्रीम लावली आहे आणि मस्तपैकी आता गाणी ऐकत सर्व काम हे करून घेणार आहे किचनचं. म्हणजे रात्रीचं माझा असा प्लॅन आहे की देवी बघायला जायचं आणि तिकडून व्हरायटी डोसा म्हणून आहे, तिकडे ना मस्त मैसूर मसाला डोसा खायचा, एकदम असं घी मध्ये असतो. मला खूप 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 जास्त आवडतो तो, म्हणून म्हटलं आता सगळं साफ करून घेऊ, म्हणजे रात्री नंतर किचन ना घाणच व्हायला नको. आणि हे सगळं मी आता आवरते मस्तपैकी, इथे मोबाईल ठेवते, गाणी ऐकत सगळं करून टाकते. हे बघा फ्रेंड्स, झालंय माझं सगळं आवरून झालंय. एवढी भांडी घासलीत, किचन एकदम चकाचक केलंय. फक्त गॅसवर थोडंसं पाणी आहे, पण ते नंतर मी फॅन लावणार आहे का तर सुकायला. ते फडक्याने पुसून घेतलं ना मग परत त्याचं काही लागायला नको म्हणून. आणि काय आता सगळी कामं तर झाली. आता फक्त मला ना घटाची पूजा करायची, म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावायचंय आणि काही दिव्यात तेल वगैरे आहे की नाही तेवढं बघायचंय. काही मंत्रस्तोत्र असतील ते वाचून घेते आणि मग त्याच्यानंतर बघते मी पप्पांना जरा मस्का मारून किंवा मम्मीला जरा मस्का मारून बघते, कारण ती म्हणते बाहेर पाऊस आहे, मग बाहेर चिकचिक असेल, मग आपण कशाला दांडिया बघायला जायचं हे ते. मी म्हटलं चल बाई, मला व्हिडिओचा कॉन्टेंट होतोय, बघू आता बोलून ती काय करते, म्हणजे ती काय बोलते त्याच्यावर डिपेंड आहे. नाही आली तर मग मला तर जावंच लागेल, आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. आणि काय नाही आवरून झालंय आणि हे तोंडाचं पण लावलंय, सर्व सुकलंय. काय नाही, मी आता जोपर्यंत बाहेर जात नाही ना तोपर्यंत हे अजिबात धुणार नाही, डायरेक्ट जातानाच धुणार आहे. सो असं मी सगळं आवरलेलं आहे. यस, मी आता देवीच्या पाया पडायला चालले. 10 वाजलेत, कारण पप्पा लेट येणार होते आणि मी यांना काजळ लावले फर्स्ट टाइम. बाबा इतकी बेकार माझ्या डोळ्यांची आग होती ना, म्हणजे मला नाही माहिती ते काजळ किती दिवस झाले होते का काय, कारण मी कधी काजळच लावत नाही. एक मिनिट, माझा आउटफिट दाखवते तुम्हाला. हे बघा, हा माझा आउटफिट आहे, म्हणजे नॉर्मल कुर्ता आहे आणि सकाळचीच लेगिन्स आहे, त्याच्यावर टॉप घातलाय. पण माझ्या डोळ्यातून खूप खूप जास्त पाणी येतं आणि खूप जळजळतं. म्हणजे डोळ्याच्या खाली केले की लिटरली खूप जळजळते. असं वाटतं मी कशाला लावलो, कुठून बुद्धी सुचली आणि मी लावलो. आम्ही घरी आलो पाया पडून आणि एक्स्ट्रीम पाऊस सुरू झालाय. मला माहित नाही तुम्हाला पावसाचा आवाज येतो की नाही, कारण मी विंडो पण बंद ठेवल्या, कारण खूप आवाज येतो पावसाचा. पण नशीब दर्शन चांगलं झालं, 5 मिनिटात दर्शन झालं, कारण आम्ही ऑलमोस्ट दांड्या वगैरे संपल्यावर गेलो होतो. आणि आशुतोषसाठी व्हरायटी डोसा पार्सल आणलाय आणि मी सुद्धा पार्सलच आणलाय, कारण मम्मीचा उपवास आहे.
आणि पप्पांचा पण आज उपवास आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. मी म्हटलं मग दोघांसाठी 2 डोसे पार्सल घेतले, तिकडे खाण्यात काही पॉईंटच नव्हता. मग डायरेक्टली गेले पप्पांसोबत आणि पाया पडले, 2 डोसे पार्सल पॅक केले आणि घेऊन आले. आता खायचे. पहिले ड्रेस चेंज करते, हा कंटाळा आला याच्यात. आणि आता जाड झाले तर तो टाईट पण होतोय.